नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग ऑल एव्हरीबडी. आज आहे ॲक्च्युली 17 तारीख, रविवार आहे. आता मी माझी वाईफ आणि माझी आई आम्ही 1-2 ठिकाणी चाललो आहे. एक कराडला आणि एक आथणीच्या इथं कर्नाटक बॉर्डरला. म्हणजे आज रात्रीच परत येणार आहे. तर आता सकाळचे 4:30 वाजलेत पहाटेचे. आणि कुठे कुठे जाणार आहे, काय काय एक्सप्लोअर करता येईल तर मी तुम्हाला ते दाखवतोच. आणि तुम्ही माझ्याबरोबर राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आय थिंक याचे 2-3 एपिसोड येतील, ब्लॉग होतील त्याचे. गणपती बाप्पा मोरया. पहाटेचे 5 वाजले आणि अंधार आहे रस्त्यावर, थोडं ट्रॅफिक आहे. जस्ट निघालोय आता इथून. आम्ही आता सातारा रोडकडे वळून म्हणजे नवले ब्रिजच्या इथं पोहोचतोय. मग सातारा रोडला लागून आमचा प्रवास सुरू होईल. चंद्रभागा कसा दिसतोय. हा पहिला कात्रजचा बोगदा आहे. शिवापूरच्या इथला पहिला टोल आलाय. टोलला अजिबात गर्दी नाही. सकाळी लवकर आल्याचा हा फायदा असतो बघा. नाहीतर इथं कमीत कमी 500 मीटर प्रत्येक कमीत कमी एवढी लाईन तर असते. परंतु आज कुठलीच लाईन नाहीये. आता खंबाटकी घाट सुरू झालाय. अजून अंधार आहे, उजाडलेलं नाहीये, पण थोड्याच वेळात उजाडेल. ट्रॅफिक आहे रोडवर, सगळे ट्रक्स आहेत. खंबाटकी घाट उतरलाय आणि हा आराम हॉटेलच्या इथं साईबाबांची मूर्ती. ओके, साईनाथ महाराज की जय. तर थोडं उजाडायला लागलंय. मला वाटतं थोड्याच वेळात सूर्योदय व्हायला हवा, एक अर्धा-पाऊण तासात. आम्ही जवळजवळ साताराला पोहोचलोय. साताराच्या टोल गेटवर आलोय. हा साताऱ्याचा अजिंक्यतारा गड आहे. सातारा सिटी क्रॉस करतोय. तरी अजून तशी रहदारी कमी आहे रोडवर. सनराईज बघा, मस्त सूर्योदय झालाय. छान दिसत आहे.
सकाळचे 7:15 वाजलेत. आता कराड जवळच्या टोलवर आम्ही पोहोचलोय. इथे थोडी गर्दी आहे. साताऱ्यापासून कराड रोडवर कमीत कमी 10 ते 15 डायव्हर्जन आहेत. मला वाटतं नवीन रोडचं काम सुरू आहे. 3 पदरी रस्ता करता येतात. म्हणजे इकडे 3 लेन, पलीकडे 3 लेन. कारण आधी हा जुना 2 लेनचाच होता. त्याला एवढे डायव्हर्जन आहे. तर कराडला हॉटेल संगमला ब्रेकफास्ट करायला थांबलोय. सकाळचे 7:30 वाजलेत. कराडमध्ये आता ब्रेकफास्ट करून आम्ही विटेच्या बाजूने निघालोय. शिवाजी महाराजांचा पुतळा कराडमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्ही कराडहून विटेला जाताना हा सुरली घाट आहे छोटासा. त्या घाटात आलोय. सुंदर आहे घाट. सिंगल रोड आहे. पूर्ण रस्ता सिमेंटचा असल्यामुळे छान रस्ता आहे. मला वाटतं रविवार असल्यामुळे ट्रॅफिक सुद्धा नाहीये. आता आम्ही विटेमध्ये आलोय. विटा शहर जे आय थिंक तालुका प्लेस आहे. पवनचक्की बघा किती मोठी आहे. रस्त्याच्या जवळच आहे.
तर उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे आता सगळं वृक्ष आहे. तुम्ही बघितलं असेल तर पावसाळ्यामध्ये आम्ही आलो होतो, मी आणि पूनम. तर त्याच्या व्हिडिओचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, तो पण तुम्ही बघा. पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर दिसतं आणि इथं खूप विंडमिल्स आहेत. हे ॲक्च्युली कराडहून विटेवरून आपण जर पुढे आलो तर पूर्ण डाव्या हाताला वळालो तर एक खरसुंडी नावाचं देवस्थान आहे, जे आमचं कुलदैवत आहे. आम्ही ॲक्च्युली तिकडे आलोय. आणि हा आता बघा तुम्ही छोटासा घाट आहे. हा घाट हे लगेच संपतो, एक 1-1.5 किलोमीटरचाच आहे. आणि मग लगेच पुढं देवस्थानाचं गाव. आज पौर्णिमा असल्यामुळे पुष्कळ गर्दी आहे. तरी आम्ही शॉर्टकट मारून आलोय. हे आपला गाभारा खूप जागृत देवस्थान आहे. आता दर्शन वगैरे झालेलं आहे सगळं. आम्ही आता निघालोय. इथे मारुतीचं मंदिर आहे.